एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येत आहे। फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्याबद्दल अपशब्द वापरून मारण्याची धमकी दिली आहे। यानंतर भाजप पदाधिकारी वडोद बाजार पोलीस ठाण्यात दाखल आहेत। आज दुपारच्या सुमारास गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी फेसबुक लाईव्ह करून आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्याविषयी अपशब्द वापरून मारण्याची धमकी दिली। जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानंतर आमदार चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। त्यानंतर साबळे यांनी आमदार चव्हाण यांच्यावर आरोप करत प्रशासनाला हाताशी धरून फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांच्या शेतातील पाहणी करून पंचनामे केले। तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांना हाताशी आमदारांनी फक्त भाजपच्या लोकांचे पंचनामे करून घेतले आहेत। त्यामुळे मदतीत भेदभाव होऊन बाकी शेतकरी वंचित राहणार असल्याची शक्यता आहे। या प्रकरणावर बोलताना त्यांचा तोल सुटून थोबाड फोडण्याचा अपशब्द वापरून मारण्याची धमकी दिली असल्याचं त्यांनी सांगितलंय। यानंतर भाजपचे पदाधिकारी वडोद बाजार पोलीस ठाण्यात धाव घेऊन भाजपा मंडळ सरचिटणीस राजू तुपे यांच्यासह भाजपा शिष्टमंडळाने निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर तहसीलदार योगिता खटावकर यांना देखील निवेदन देऊ केलं आहे। नमस्कार मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक कापणीला आली असताना अचानक पावसाचा फटका बसला आणि शेतकऱ्यांचे वावरातले गहूच्या गहू झोपल्या गेले। अशामध्ये बऱ्याच ठिकाणी पंचनामे सुरू आहेत आणि त्यामध्ये आमच्या फुलंब्री तालुक्यामध्ये पंचनामे करण्यासाठी आमदार साहेब बंधाऱ्यावर या प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी फिरत आहे। पण फिरत असताना पंचनामा कमी आणि फोटो सेशन जास्त असं त्यांचं कुठेतरी दिसून येतंय। ज्या गावामध्ये त्यांचा कार्यकर्ता आहे, ज्या गावामध्ये त्यांचा बूथ प्रमुख आहे, त्याच्या शेतामध्ये जाऊन ते मोजके कार्यकर्ते फोटो सेशन त्या ठिकाणी करत आहे। हे आमदार महोदयाला हे शोभत नाही। शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर प्रत्येक शेतकऱ्याची दखल घेतल्या गेली पाहिजे। ज्या शेतकऱ्याचं जास्त नुकसान झालंय त्याची देखील दखल घेतल्या गेली पाहिजे। नुकसानीची दखल घेत असताना भाजपचा शेतकरी, काँग्रेसचा शेतकरी, राष्ट्रवादीचा शेतकरी, शिवसेनेचा शेतकरी हा भेदभाव आमदारांनी करायला नाही पाहिजे। मात्र आमचे जे आमदार आहेत ते फक्त भाजपच्या कार्यकर्त्याच्या शेतामध्ये जाऊन त्यांची पंचनाम्याची पाहणी करत आहे। बरं, ते करत असतील ते ठीक आहे, ते भाजपचे आमदार असतील ते ठीक आहे, भाजपच्या कार्यकर्त्याचं काम या ठिकाणी पंचनामा करत असतील। मात्र त्यांच्यासोबत तहसीलदार आहे, त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी आहे आणि या तहसीलदाराचं, या मंडळ अधिकाऱ्याची बापाची पेन नाही की आमदार म्हणेल तिथंच जायचं। तुम्ही साले हो, आमच्या टॅक्स मधून तुमचा पगार होता, तुम्ही आमचे नौकर आहे, वारंवार मी सांगतो। आता जर का तुम्ही फक्त भाजपच्या कार्यकर्त्याच्या शेतात गेलं तर तुमचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, लक्षात ठेवा। तहसीलदार आणि मंडळ अधिकारी तुम्ही साले आमचे नौकर आहात आणि तुम्ही जर का भेदभाव केला, तुम्ही जर का भाजपचा आणि काँग्रेसचा जर का तुम्ही माणूस बघून पंचनामा केला तर तुमचे कानफाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तुम्ही महिला आहात त्यामुळे तुमचा आदर आहे। आतापर्यंत तुम्हाला आम्ही सांगितलं असतं की भाजपचा बूथ प्रमुखाच्याच प्रत्येक गावात जाऊन तुम्ही पंचनामे करत आहात, याचे परिणाम तुम्हाला दिसले असते। पण महिला असल्यामुळे आम्ही शांत आहोत। मात्र तुम्हाला आता तरी चेतावणी आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या, प्रत्येक पक्षाच्या, प्रत्येक संघटनेच्या शेतकऱ्यासोबत भेदभाव करू नका। शेतकऱ्याचं कुठला जात, कुठला पक्ष, कुठली पंथ नसते। शेतकरी मेहनत करून कमावतं। कमीत कमी अधिकाऱ्यांनी तरी भानावर राहावं। तहसीलदार, मंडळ अधिकारी तुम्ही तरी भानावर राहावं आणि व्यवस्थित प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नुकसान भरपाई झाली आहे सगळ्या शेतकऱ्यांचं नावं यादीमध्ये आले पाहिजे। उद्या जर का फक्त भाजपच्या कार्यकर्त्याचे आले तर तुम्हाला साले आम्ही ऑफिसमध्ये घुसू देणार नाही, लक्षात ठेवा तुम्ही। आणि हा आमदार महोदयाला माझं सांगणं आहे, तुम्ही फक्त भाजपच्या लोकांचे आमदार नाही, तुम्ही संवैधानिक पदावर आहे। तुम्हाला एवढी अक्कल पाहिजे की फक्त बोरगावमध्ये, गेवराईमध्ये, या फुलंब्री तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या शेताच्या बांधावर तुम्ही फोटो सेशन केले ते सगळे भाजपचे बूथ प्रमुख आहे। तुम्हाला लाज कशी वाटत नाही की शेतकरी हा आता तुमच्या सगळ्यांकडे आशेने बघतोय। सगळ्यांना तुम्ही सांभाळून घ्यायला पाहिजे, सगळ्यांच्या बांधावर तुम्ही जायला पाहिजे आणि तुम्ही असले नालायक, बुद्धी नसल्यासारखं जर का कर्तृत्व करत असाल तर लाज वाटते तुमच्या बुद्धिक दिवाळखोळीवर, लाज वाटते तुमच्या विचारावर। शेतकरी संकटात सापडला असताना फोटो सेशन करायला या बाई आमदाराला आवडतंय। बरं, ते करत असताना फक्त भाजपचेच बूथ प्रमुख आहे
तिथंच फोटो सेशन करत आहे, हे अत्यंत संविधानाला धरून नाही, अत्यंत चुकीचं आहे. अशाने जे काँग्रेसचे शेतकरी आहेत, काँग्रेस पक्षासोबत जोडले आहेत, इतर शिवसेना राष्ट्रवादी सोबत जोडले आहेत, त्यांच्या मनात कुठतरी खच्चीकरण होतंय, त्यांना कुठतरी नाराज झाल्यासारखं वाटतंय आणि त्यांना कुठतरी भीती आहे की आमचे नाव या नुकसान भरपाईत येणार नाही. तुमची सत्ता आली, तुमच्याकडे पद आलं, गावापासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आली म्हणून माज दाखवू नका, म्हणून तुम्ही माजू नका. प्रत्येक शेतकऱ्याला समान धरा. रावणाला एक दिवस अहंकार झाला होता, त्याचा देखील अहंकार उतरला होता. आणि हा भेदभाव जर शेतकऱ्यांसाठी तुम्ही करणार असाल तर तुमचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही. हा मंगेश सावळे तरी तुम्हाला ही चेतावणी देतो आणि ही चेतावणी गांभीर्याने घ्या, एवढंच एक सांगतो. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. मी रिपोर्ट पीजे मराठी न्यूज फुलंब्री. ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.